खरं तर राज्यसभा हे ज्येष्ठांचं सभागृह असतं, जिथे विद्वतांना स्थान दिलं जातं. तिथल्या चर्चा देखील एका वेगळ्या पातळीवर असतात. मात्र काल जे काही घडलं आणि काही दिवसांपूर्वी जे काही चालू आहे, राज्यसभा आणि लोकसभा याच्यामध्ये काही फरकच जाणवत नाही. आपण टी व्ही लावल्यानंतर बघावं लागतं की राज्यसभा आहे की लोकसभा आहे. अशा प्रकारचा राज्यसभेचा देखील स्तर आता घसरल्यासारखा दिसत आहे. कालचाच किस्सा जर आपण बघितला तर जयाताई बच्चन या चौथ्यांदा राज्यसभेमध्ये खासदार म्हणून आहेत. अतिशय सुंदर इंग्लिश बोलतात, अतिशय सुंदर हिंदी बोलतात. मात्र गेल्या 4 टर्ममध्ये त्यांनी एखादे खूप विद्वत्तापूर्ण चांगलं भाषण केलं आहे असं कुठेही ऐकिवात नाही. कालचा विषय असा झाला की त्यांच्यासाठी राज्यसभेचे सभापती महोदय उपराष्ट्रपती जेव्हा त्यांनी जया अमिताभ बच्चन आता पुढचा विषय घेतील असं म्हणलं, तेव्हा त्यांनी उभं राहून पहिलं ऑब्जेक्शन असं घेतलं की तुमची बॉडी लँग्वेज, तुमचं फेस लँग्वेज हे अतिशय ऑब्जेक्शनेबल आहे, असं तुम्ही करू नका. त्यावर मग उपराष्ट्रपती महोदय त्यांना म्हणाले की तुम्ही असं ऑब्जेक्शन घेणं चुकीचं आहे. खरं तर आपल्याला आठवत असेल की जया अमिताभ बच्चन असं नाव एका सभासदांनी 8-10 दिवसापूर्वी घेतलं होतं. त्यावर जया बच्चन यांनी ऑब्जेक्शन घेतलं. कदाचित त्यांचं ऑब्जेक्शन असं होतं की केवळ जया बच्चन असं म्हणा, जया अमिताभ बच्चन म्हणायची आवश्यकता नाही. मित्रांनो, नाव हे आपलं ठरलेलं असतं, ते आपल्या मार्कलिस्टमध्ये बर्थ सर्टिफिकेटमध्ये असतं आणि ते कसं घ्यायचं हे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी पद्धत आहे. आज गावामध्ये जसं माझं नाव विश्वास वसंतराव पाठक आहे, तर अनेकदा लोक विश्वास वसंत एवढंच म्हणतात, आडनाव देखील घेत नाही. तर या गोष्टी तुम्हाला त्या प्रकारे घ्यायच्या असतात. तुम्हाला जर जया अमिताभ बच्चन याच्यावर जर आक्षेप असेल तर साधी प्रोसिजर आहे, गॅझेट ऑफिसमध्ये जा, रजिस्ट्रारच्या ऑफिसमध्ये जा आणि आपलं नाव बदलू शकता. याच्यानं एवढा वादंग का? आणि पुढे जाऊन त्यांनी तर असं देखील म्हटलं उपराष्ट्रपती महोदयांना की त्या आणि ते दोघे राज्यसभेचे सदस्य आहे आणि एकाच पातळीवर आहे. जया त्यांना कदाचित हे माहीत नसेल की लोकसभेमधला जो अध्यक्ष असतो हा त्यांच्यापैकीच एक निवडून आलेला असतो. मात्र राज्यसभेचा जो सभापती असतो हा उपराष्ट्रपती असतो. याची निवडणूक राज्यसभेच्या व्यतिरिक्त इतर सभासदांनी देखील केलेली असते. त्यामुळे अशा प्रकारचं त्यांचं म्हणणं हे देखील हास्यास्पद आहे. जाता जाता जया त्यांना मला एवढंच सांगायचं आहे की वैमनस्याच्या चष्म्यातून प्रत्येक गोष्ट न बघता आवश्यकता जर असेल तर चष्मा लावून जर आपण एखाद्याचा चेहरा बघितला तर त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव काय आहे हे नक्कीच आपल्याला स्पष्ट कळेल.